दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा परमानंदमाधवम् आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभयां श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् यत्र यत्र रघुनाथतीर्थं तत्र तत्र कथमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णेशनं मारुतिं नमत रक्षसान्तकम् पुस्तकजपवटहस्ते वरदाभयसिंहशायुबाहुरते कर्पूरामरवीश्वरि चौरया सुमवासं हरे नमः हरे नमः श्रीगणेशाय नमः श्रीभूषणारविन्दाभ्यां नमः श्रीवरदराय उवाच कृत्वा दैत्यवधिं कृष्णस्य राम यदुभिर्वृतः भूवतारयद्भावं ज्येष्ठं जनयन् करीम्। शुकाचार्य महाराज भगवान श्री कृष्णांचं चरित्र सांगतात. बलराम सर्व यादव यांच्यासह गोपालकृष्णाने दैत्यांचा वध करून भूमीचा भार दूर केलेला आहे. कलीचाही आणि आता आगमन होणार आहे, कली येणार आहे. पांडवांना कौरवांच्या आणखी उद्दामपणामुळे कपटामुळे अत्यंत राग आलेला होता. त्यांना निमित्त करू हे भारतीय युद्ध घडवून आणलं भगवंतानी आणि दोन्ही बाजूला असलेलं सर्व सैन्य सर्व राजे यांचाही नाश केला आणि भूमीचा भार या रीतीनेही दूर केला. यादवांच्याकडूनही पुष्कळ युद्ध त्यांनी करीवली आणि भूभार दूर केलेला आहे. पण त्यांच्या मनाचं समाधान अद्यापही झालं नाही. यद यादवं कुलमनुष्यविषयी जेव्हा असते यादवांच्याकडे त्यांची दृष्टी गेली. हे यादवांचं कुळ अद्यापही शिल्लक राहिले म्हणाले. यांचा पराभव हा इतर कोणीही करू शकणार नाही. माझे आहे ते आणि सामर्थ्य संपन्न, तेव्हा यांच्यामध्येच परस्पर कलह निर्माण करावा आणि या कुलाची शांती करून मग आपल्या स्थानाला जावं. ईश्वराचा संकल्प झालेला आहे. विप्रांचा शाप झाला, त्या शापाला निमित्त करून आपल्या कुलाचा उपसंहार भगवंतांनी केले. अनेक लीला लोकोत्तर अशा प्रकारच्या भगवंतांनी केल्या. सर्व ठिकाणी कीर्ती पसरलेली आहे. त्या लीला श्रवणाने अज्ञान अंधकारातून सर्वही आणखी भक्त उघडून जातील हा उद्देश आहे. आणि भगवान आपल्या स्थानाला गेले. परीक्षित राजा विचारतो, महाराज ब्राह्मणांच्या बद्दल अत्यंत आदर बाळगणारे आणखी उदार असे यादव, त्यांना आणि विप्रशाप होण्याचं कारण काय आणि त्यांच्यामध्ये भेद कसा झाला? मोठी एकी संघटना त्यांची प्रसिद्ध हो. शुकाचार्य म्हणतात, राजन बिभ्रत सकल सुंदर संदिवेशम कर्माचरम पुरी सुमंगल माप्त काम आस्थाय धाम रममाण उदार कीर्ती संवर्तुमैच्छत कुलम स्थितकृत्यशेषा. सौंदर्य संपन्न स्वरूप भगवंताचं आहे. नामापेक्षा रूपाच्या ठिकाणी आणखी आसक्ती यामुळे होण्याचा संभव आहे.
नामापेक्षा रूप श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ असा एक महात्म्याने विषय मांडलेला आहे. रूप हे नंतर समजणार आहे. साक्षात्कार कृपाळयांचं प्रथम नामाचीच आवश्यकता आहे. असं अत्यंत सुंदर रूप धारण करू सर्व लोकांनाही मार्गदर्शक अशा प्रकारचं कर्म भगवंतांनी केलेलं आहे. दिव्य कर्म आहे भगवंताचं. आणखी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. अशा वेळेला आपल्या कुळाचा उपसंहार करावा अशी इच्छा त्यांना झाली. द्वारकेमध्ये अनेक यज्ञ यागादी कर्म नेहमी चालू असायचे. श्रीकृष्णांच्या द्वाराने आणखी बाकीचे सगळे यादव चालू आहेत कर्म. ऋषी मंडळी त्या निमित्ताने यायची. एकदा यदुराजाच्या वाड्यामध्ये असंच काही पुण्यकर्म निघालं म्हणून सगळे ऋषी आले होते. ते कर्म आटोपल्यानंतर विश्वामित्र, असित, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, अत्री, नारद हे मोठे मोठे ऋषी ब्रह्मज्ञानी कर्म समाप्त करून आणि आपल्या आश्रमाला जाण्याकरता निघाले. उपवनामध्ये एका झाडाखाली विश्रांती करता ती मंडळी बसली होती. यादवांची तरुण मुलं यांना त्या दिवशी काय दुर्बुद्धी झाली सांगता येत नाही. सांब जो आहे जांबवतीचा मुलगा, याला त्यांनी लुगडं नेसविलं, स्त्री वेश दिला, गर्भिणी स्त्रीचा वेश दिला. त्याला घेऊन ऋषींच्या समीप गेले, नमस्कार केला आणि प्रार्थना करतायत ऋषी महाराज, ही गर्भिणी स्त्री आहे, प्रसूत होण्याचा काळ आलेला आहे, मुलाची इच्छा आहे, तेव्हा मुलगा होईल की नाही आपण सांगा. राग आला त्या. हे परीक्षा पाहत आहे. रागाने त्यांनी लगेच सांगितलं, जनयश्यती वो मंदाहा कुशलम मुसलम कुलनाशनम. ह्या स्त्रीपासून तुमच्या कुलाचा नाश करणार एक मुसळ उत्पन्न होणार आहे. घाबरलेली मुली. सांबाचा तो स्त्री वेश काढून पाहिलं तर मोठं एक मुसळ, लोखंडी मुसळ निघाल. काय करायचं आता? आले राजवाड्यामध्ये आले. उग्रसेन राजाला हा सर्व वृत्तांत दाखविला. आणखी ते मुसळही त्याच्याकडे दिलं. श्रीकृष्णांच्यावर काही सांगितलं नाही. त्यांनी ताकीद अगोदर केली. ब्राह्मणांचा अनादर कधीही करू नका असं सांगितलं होतं, त्याच्या विरुद्ध झालंय. ब्राह्मणांचीही अवकृपा आणि भगवंतांचीही अवकृपा आहे. यांची वृत्ती अगोदरच त्यांना समजली होती, म्हणून त्यांचा संहार करण्याचा संकल्प झाला. अमोघ विप्रशाप झालेला आहे. आणि प्रत्यक्ष मुसळही पाहिलं सर्वांनी. द्वारकेतल्या सर्व लोकांना अत्यंत भीती उत्पन्न झाली. उग्रसेन राजाने त्या मुसळाचं अगदी पीठ केलं आणि ते समुद्राच्या पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे. एक लोखंडाचा तुकडा राहिला. माशाच्या पोटामध्ये तो तुकडा गेलेला आहे. तो मासा कोळ्यांच्या जाळ्यामध्ये सापडला गेला. त्याच्या आणखी उदरामध्ये निघालेलं जे लोखंड आहे तुकडा, तो एका व्याधाने त्याचा बाणाचा अग्रभाग तयार केलेला आहे. आणि ते केलेलं टाकलेलं चूर्ण हे लाटांनी वाहत वाहत आलेलं आहे. आणखी लहाण्याची बेट तयार झाली. भगवंतांना हे समजलेलं आहे. कोणी सांगितलं नाही तरी सर्व त्यांना ज्ञान आहे. ईश्वर आहेत ते. अन्यथा कर्तुम सामर्थ्यही आहे त्यांच्या जवळ. पण नाही, आता हा विप्रशाप फिरवायचा नाही. अनुमोदन कालरूपी अन्वमोदतो. सुख सांगतात राजन,
गोविंद भुजगुप्तायाम द्वारवत्यां कुरुद्वह अवाप्सीन नारदो भीक्षम कृष्ण उपासना लावत. नारद महर्षी मोठे भक्त होते. ज्ञानापेक्षा भक्तिप्रधान त्यांची वृत्ती होती. ज्ञानही होत असते, ब्रह्मज्ञानीच आहे. आत्मज्ञान झालं की सर्व ज्ञान होतं म्हणतात, तसे ते सर्वज्ञानी होते. आणखी छांदोग्य उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे संत कुमारांच्याकडे जाऊन आपण काय काय शिकलो हे सगळं त्यांना सांगितलं. पण मला काही समाधान नाही, आत्मज्ञान मला द्या. मग संत कुमारांनी त्यांना उपदेश केला. म्हणजे ज्ञान मिळालेलं आहे, पण भक्त आहे. गोपाळ कृष्ण भूमीवर आलेले आहेत. भगवान वैकुंठपती ही पूर्ण जाणीव त्यांच्या चित्तामध्ये असल्यामुळे वारंवार त्यांनी यावं. निमंत्रण असलं तरी येतच असतील, अशी काही पुण्यकर्म असतात, पण नाहीतरी येऊन राहील. कृष्णोपासना म्हणतायत शुकाचार्य. कृष्णाच्या जवळ राहावं, उपासना करावी, भक्ती करावी, त्यांचं भाषण ऐकावं, त्यांचं रूप पाहावं, ही इच्छा आहे. भगवंतांच्या चरणाची उपासना करावी असं कोणाला वाटणार नाही म्हणाले. देवकी वसुदेव यांनी एके दिवशी घरी आलेल्या नारदांची पूजा केली. नमस्कार करून वसुदेव बसलेले. नारदांच्या पासून काहीतरी ऐकावं, समजून घ्यावं अशा उद्देशाने वसुदेवानी विचारलं, महाराज, आपला संचार हे सर्व जीवांच्या कल्याणाकरताच सर्व, त्यात आपला स्वार्थ काही नाही. देवांचं चरित्र हे दुःखदायकही कदाचित होतं, सुखदायकही होतं, पण आपल्यासारखे भगवत भक्त साधू यांच्यापासून सुखच प्राप्त होते. तेव्हा भागवत धर्म म्हणजे काय हे मला आपण समजावून सांगा, हा पहिला प्रश्न आहे. ज्या भागवत धर्माच्या श्रवणाने सुद्धा मनुष्य बंधनातून मुक्त होतो आहे. भगवंतांची पूजा पूर्वी माझ्या हातून घडली म्हणा, पण मोक्षाकरता माझी पूजा सेवा झाली नाही. माया मोहामुळे या आणखी संसार संकटातून मला आपण मुक्त करा अशी प्रार्थना वसुदेवाने केल्यानंतर देवर्षी नारदांना आणखी भगवान नारायणांचं स्मरण झालेलं आहे. ते सांगतायत, वसुदेवा चांगली आहे तुझी, तुझा प्रश्न उत्तम आहे. भागवत धर्म हे तू विचार. विश्वद्रोह करणारा पापी सुद्धा या आणखी भागवत धर्माच्या आचरणाने पवित्र होऊन जातो. भगवान नारायणांचं स्मरण या वेळेला मला झालेलं आहे. तुला पूर्वीचा इतिहास सांगतो. मनु राजाचा पुत्र प्रियव्रत नावाचा, त्याचा मुलगा अग्निध्र आणि अग्निध्राचा पुत्र नाभी राजा आणि नाभीचा पुत्र ऋषभदेव आहे. वासुदेव प्रत्यक्ष ऋषभरूपाने अवतीर्ण झाले. मोक्ष धर्म हा आचरण करून दाखविणार. त्यांना शतपुत्र झाले. त्यापैकी भरत हा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याचंच नाव या देशाला भारतवर्ष असं पडले. त्यांनी आणखी पुष्कळ दिवस राज्य करून, अनेक यज्ञ करून, त्याग करून ते वनामध्ये गेला आणि तिसऱ्या जन्मामध्ये तो मुक्त झाले. काही मुलं ऋषभदेवांची कर्मयोगाचं आचरण करणारी 81 मुलं ही द्विजाती झाली म्हणतात. म्हणजे द्विज होतेच ते, क्षत्रिय असले तरी, पण यज्ञाधिक कर्माकडे त्यांचं लक्ष आहे. 9 मुलं मोठे भगवत भक्त, पूर्ण ज्ञान संपन्न अशा प्रकारचे 9 झालेले आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, दुर्मिळ, शवस आणखी करभाज हे नवयोगीन
संपूर्ण विश्व जे आहे कार्य कारणात्मक हे आत्म्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. आत्मा परमात्मा या विश्वरूपाने भासतो आहे अशी दृढ भावना, हे दृढ ज्ञान ज्यांच्या चित्तामध्ये आहे असे सर्वत्र संचार करीत होते. देवलोकात जातात, गंधर्व लोकात आहेत, नागलोकात जात आहेत, अनेक लोकांमध्ये फिरता फिरता निमी राजाचा यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये हे प्राप्त झाले. सूर्यासारखे तेजस्वी मोठे भगवत भक्त ज्ञानी महात्मे आलेले आहे. सर्व ऋषी मंडळी उठून उभी राहिलेली आहे. नारायणांचे हे भक्त आहे हे समजून विदेह राजाने त्या सर्व योगींद्रांची पूजा केली. बसलेले आहेत आसनावर आणि विदेह राजाने विचारायला सुरुवात केली, महाराज आपण साक्षात भगवंतांचे सेवक आहात. आपल्यासारखे विष्णुभक्त हे लोकांना पवित्र करण्याकरता सर्वत्र संचार करीत असतात. मनुष्य देह अतिशय अस्थिर आहे, केव्हा पडेल याचा नियम, आणि या देहाची प्राप्ती झाली असताना आपल्यासारख्या भगवत भक्तांचं दर्शन होणं हे तर अतिशय. आज दैवयोगाने आपलं दर्शन झालेलं आहे. संगती ही थोडा वेळ का होईना लाभलेली आहे. तेव्हा भागवत धर्म म्हणून काय मला आपण सांगा, म्हणजे भगवत कृपा प्राप्त होईल. नारद सांगतात, वसुदेवा निमिराजाने याप्रमाणे विचारल्यानंतर त्यापैकी कवी नावाचे जे योगींद्र आहे त्यांनी बोलायला आरंभ केला. मन्ये कुतश्चित भजमच्युतस्य पादांबुजोपासनमच्च नित्यम् उद्विग्न बुद्धे असदात्मभावा विश्वात्मना यच्च निवर्तते भीः. सर्व ही भीती दूर करणारं साधन म्हणजे भगवान श्रीहरीच्या चरणाची उपासना भजन हे आहे. कुणीही जी अगदी ब्रह्मदेवापर्यंत जरी कोणताही जीवात्मा असला तरी त्याच्या तो उद्विग्न असतो नाही. असं पदार्थालाच आत्मा समजून बसलेला आहे. प्रल्हादजींनीही आपल्या पित्याला आरंभाला हेच उत्तर दिले. सदात्मभाव जो मनामध्ये आहे अज्ञानी जीवांच्या, खोट असताना खरं समजून बसलेले आहे. त्यामुळे त्यांना उद्वेग भोगावा लागतो. म्हणून त्यांना त्या उद्वेगातून बाहेर काढण्याकरता, सर्व भीती ज्यांची दूर करण्याकरता भगवंतांच्या चरणाची उपासना हेच एक निर्भय करणारं साधन आहे. स्वतः भगवंतांनी आपली प्राप्ती होण्याकरता जे धर्म सांगितलेले आहे अज्ञानी जीवांच्या करता त्यांना भागवत धर्म असं म्हणतात. ज्यांचं आचरण करणारा जो आहे अगदी राजमार्ग आहे भागवत धर्म म्हणजे, कधीही तो स्खलित होत नाही. एका श्लोकामध्ये भागवत धर्माची कल्पना ते कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावा करोति यज्ञत सकलम परस्मै नारायणाय समर्पयेत. शरीराने कर्म होता, वाणी न होता, त्याचप्रमाणे बुद्धीनं, मनाने, इंद्रियानी पूर्व वासना संस्कार जे असतील त्याला अनुसरूनही कर्म होता. अशी जी जी कर्म घडती या सर्व साधनांच्या द्वाराने ती सर्व कर्म नारायणाला समर्पण करावी. करता मी नाही, करता नारायण आहे. या सर्वांना तो प्रवर्तक आहे ना, त्याच्याच मुळे आणखी प्रवृत्ती या सर्व इंद्रियादिकांची जड पदार्थ आहे ते, यांची प्रवृत्ती त्या नारायणाच्या कृपेने म्हणा, नारायणाच्या सान्निध्यामुळे होती आहे. तेव्हा या जड पदार्थांचं कर्तृत्व मानण्यापेक्षा नारायणाचंच कर्तृत्व मानलं.
जड पदार्थामध्ये सुद्धा आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आपलं कर्तृत्व आपण मानतो, तेही योग्य नाही. फक्त नारायणच करता आहे, त्याला समर्पण करावं. ही जर भावना प्रत्येक कर्म करताना जर उत्पन्न होत असतील तर सर्वही कर्म ही भागवत धर्म होतो. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्सि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. मनामध्ये जोपर्यंत द्वैताचा अभिनिवेश आहे तोपर्यंत भीती आहे. द्वैताभिनिवेशामुळे ईश्वरापासून परांगमुख होतो आहे आणि संकल्प विकल्पात्मक मनाने केलेलं कर्म मीच करतो आहे अशा अहंकारामध्ये सापडतो आणि त्या कर्माच्या बंधनामध्ये पडतो. त्या मनाचा प्रथम निरोध केला पाहिजे. भगवान श्रीहरींनी केलेली जी दिव्य कर्म आहे ती श्रवण करणं, त्याचं वर्णन करणं, गायन करणं, सर्व एकंदर लज्जा वगैरे सोडून तन्मय होऊन आणखी त्या कर्मांचं श्रवण कीर्तन गायन वगैरे करणं, हा जर अभ्यास भजनाभ्यास सुरू झाला अंतःकरणामध्ये अनुराग भगवंताचा उत्पन्न होतो. चित्त हे दृढ होत आहे आणि त्याचं भान सगळं नाहीस होत. सर्व अध्यास सगळे शिथिल होऊन जात आहे. संपूर्ण जे पांचभौतिक विश्व आहे हे सर्व ही भगवंताचं शरीर आहे. म्हणून सर्वही भूतांना वंदन करावं, प्रणाम करावा. शेवटी उद्धवजींना भगवंतांनी ही वंदन भक्ती सांगितली. असा भक्तीचा अभ्यास चालू झालेला असताना आणि यामुळे परमात्म स्वरूपाचा अनुभव येतो, वैराग्य उत्पन्न होतो आणि पराभक्तीही उत्पन्न होते आणि पूर्ण शांती त्याला प्राप्त होती. हे सगळे भागवत धर्म या रूपाने त्यांनी सुचविलेले आहे. निमिराजांनी विचारलं, महाराज भगवत भक्त कसा असतो, काय त्याचं लक्षण, काय त्याचा आचार कसा आहे, हे सगळं सांग. हरी नावाचे दुसरे योगींद्र या प्रश्नाचं उत्तर देत आहे. उत्तम भक्त, मध्यम भक्त आणखी प्राकृत प्राथमिक भक्त असे 3 प्रकार आहेत. सर्व भूतेषु यः पश्येत् भगवद्भाव महात्मनः भूतानि भगवत्यात्मनि एष भागवत उत्तम. उत्तम भक्त म्हणजे सर्वही भूतांच्या ठिकाणी भगवान आहे, भूत नाही. भूत स्वरूपाच्या ठिकाणी आणखी मृत्यू ठेवून त्यांनाच भगवान म्हणलं किंवा भूत स्वरूपाचा अपलाप करून भगवानच या ठिकाणी आहे. उपासनेमध्ये दोन्ही प्रकारच्या उपासना आहेत. समूर्ती उपासना म्हणतात ना, मूर्तीलाच भगवान समजणं किंवा मूर्ती नसून या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान आहेत ही भावना, या भावनेनं उपासना करणं, दोन्हीही प्रकार आहेत. सर्वही भूतांच्या ठिकाणी भगवत स्वरूप समजणं आणि भूतही भगवंताच्या ठिकाणी, याचा अर्थ भगवानच आहे, भूत नाही आहे, अपलापही होतो. हा उत्तम भगवत भक्त आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी योग्यता मध्यम म्हणजे हा जसा उत्तम भक्त ज्याला अभेद आहे, सर्वही भगवान आहे, भूत असली तरी भगवान आहे, गेली मनातली तरी भगवान आहे. अधिष्ठान प्रधान दृष्टी आणि प्रतीक प्रधान दृष्टी. ईश्वराबद्दल अत्यंत प्रेम मनामध्ये आहे. ईश्वरांच्या भक्ताबरोबर मैत्री भावना आहे, आपले मित्र आहेत, आत्मीय आहे. अज्ञानी लोकांच्या बद्दल दया आहे आणि जे काही ईश्वर द्वेषी असतील नास्तिक त्यांची उपेक्षा आहे, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा. असं ज्याचं वर्तन आहे
तो मध्यम भक्त आहे. लोकसंग्रह या भूमिकेवर आहे, उपेक्षा ही लोकसंग्रहच आहे. त्याशिवाय यांचं चित्त हे प्रसन्न राहणार कसं. आणि अगदी प्राथमिक भक्त म्हणजे अर्चायामेव हरये पूजाम यश श्रद्धये हते भक्तिषु चान्येषु सभक्त प्रागतस्तु. समोर जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या ठिकाणीच आणखी श्रद्धा भक्ती आहे, पूजा अर्चा वगैरे मूर्तीची चालली. हाच ईश्वर आहे. बाकीच्या ईश्वर भक्ताकडेही लक्ष नाही, इतराकडेही नाही. हा एक सामान्य प्राथमिक भक्त आहे. हे 3 प्रकार सांगितले योगींद्राने राजाला. आणि आता शेवटपर्यंत उत्तम भक्ताचंच वर्णन करतात. सर्वही विषयांचं इंद्रियांनी ग्रहण करणं करत असताना सुद्धा रागद्वेष झाला नाही, हर्ष नाही, विषाद नाही. सगळं ही विष्णूंची माया आहे. हा एक भगवतोत्तम आहे. कोणताही मोह ज्याच्या चित्ताला नाही आहे. नकाम कर्म बीजानाम यस्य चेतसी संभवा वासुदेवैकजडीयस्सवै भगवतो. चित्त फक्त वासुदेवाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. त्यामुळे ज्याच्या चित्तामध्ये काम नाही, त्याचं आणखी त्यापासून उत्पन्न होणार कर्म नाही, आणि त्यालाही कारण असलेलं अज्ञान बीजही नाही आहे. सर्वातून मोकळा असलेला हा उत्तम भक्त. आपण अमुक वर्णाचे, अमुक आश्रमाचे, अमुक जातीचे वगैरे असा अभिमान देहाबद्दल ज्याच्या चित्तामध्ये नाही, तो भगवत प्रिय आहे. त्रिभुवनाचं वैभव जरी मिळायची आणि वेळ आली तरी ज्याच्या अंतःकरणातलं भगवत स्मरण कधीही खंडित होत नाही, असा जो आहे तो श्रेष्ठ भक्त आहे. शेवटी त्या भक्ताचं महत्व सांगताना सांगताय, देवाला जो विसरत नाही, देवाला जो सोडत नाही, तो भक्त आहे. बरोबर आहे. पण त्याचं महत्व सांगताना देव ज्याच्या हृदयातून जाऊ शकत नाही, म्हणजे देवापेक्षाही मोठा झाला. विसर्जते हृदयं नयस्य साक्षात् हरिः अवशाभीतो अघमोघनाशः प्राय रशनया धृतांगी पद्मस्य भवति भागवत प्रधानोक्तः. ज्याने हृदयामध्ये हरीचं आणखी हरीला धारण केलेला आहे, तो हरी त्या भक्ताच्या हृदयातून बाहेर जाऊ शकत नाही. सूर्यव्यासाने सांगितलं श्रीकृष्णाला, हस्तमुक्षिप्त यातोसी वरात कृष्ण किमद्भुतम् हृदयात यदि यातोसी पौरुषं गणयामि ते. भगवंताला आव्हान दिलं त्यांनी, मी म्हातारा आहे, दिसत नाही मला, माझ्या हाताला धरून निघालं असतं, एकदम हात माझा सोडून दिला, बाजूला जातास देव झालास म्हणाले. हे काही याला मी पौरुष समजत नाही. माझ्या हृदयातून तू जाऊन पहा म्हणाले. कसा जातोस पाहतो. ईश्वराला सुद्धा आव्हान देण्याची ज्यांची भूमिका मिळवली ईश्वर कृपेनेच आहे ती, म्हणून त्याला अहंकार नाही. हे वर्णन योगींद्राने केले. माझ्या हृदयात हरी आहे, मी धारण केलेला आहे, मी सोडणार नाही असं हे समजत नाही, पण ते योगींद्र सांगतात. हा प्रधान भगवत भक्त आहे. परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीं मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो भ्रुवन्तुनः. ज्ञान संपन्न महात्मे ईश्वराच्या कृपेनं आलेले आहे. काहीही विचारलं तरी सिद्ध्यन्ते सर्व संशयाः. असं करण्याची, हे फरक देण्याची ज्यांच्याजवळ योग्यता आहे, त्यांच्याजवळ आपण विचारावं, समजून घ्यावं, मार्गदर्शन घ्यावं अशी इच्छा राजाचा तिसरा प्रश्न आहे. सर्व ही लोकांना मोहामध्ये टाकणारी भगवान विष्णूंची माया म्हणजे काय आहे. भगवत स्वरूपही अनिर्वचनीय आहे. शब्दाचा संबंध नाही, शब्दाने यथार्थ वर्णन होऊ शकत नाही.
आणि त्यांची शक्ती ही अनिर्वचनीय आहे. साक्षात माया शक्ती काय आहे सांगता येत नाही. मायेचं ही लक्षण तटस्थ लक्षणच करावं लागतं किंवा कार्यद्वारा मायेचं आणखी ज्ञान करून द्यावं लागतं. संबंध आहे मायेचा आणखी त्या कार्याचा. अंतरिक्ष सांगता येत राजा, माया म्हणजे काय साक्षात सांगता येत. मायेचं कार्य काय काय चालू आहे हे तुला सांगितलं. एभिर्भूता आणि भूतात्मा महाभूतैर महाभुजा महाभुज ससर्ज उच्चावशानी आद्या स्वमात्रात्मक प्रसिद्धये. भगवंतानी ह्या पंचभूतापासून सर्व ही भौतिक सृष्टी ब्रह्मांड निर्माण केलं म्हणाल. त्या पंचभूतांच्या मध्ये आपणच प्रवेश केला आणखी जीवरूपाने आणि सगळ्या विषयांचं ग्रहणही तो करू लागला. तो जीवरूप झालेला परमात्मा त्या कर्माच्या ठिकाणी आसक्त झाला. कर्म करतो आहे, पुन्हा आणखी देह धारण करतो आहे, पुन्हा कर्म करतो आहे, सनिमित्त कर्म. कर्मफलाचा भोग घेतो आहे, आणखी फिरतो आहे सार. अशा रीतीनं अनेक कर्माचं अनेक जन्म प्राप्त होत आहे महाप्रलयापर्यंत, आणि हे सगळं चालू राहत. अनादिनिधन असा जो काल आहे तो काल ह्या सर्व विश्वाला अव्यक्ताकडे न्यायला लागतो. प्रलयाच्या पूर्वी 100 वर्ष अनावृष्टी होती. सूर्याचे किरण अत्यंत तापत आहे. सगळं त्रैलोक्य तप्त होऊन जात आहे. संकर्षण भगवानांच्या मुखातूनही अग्नी उत्पन्न होतो पाताळापासून, तोही आणखी त्याच्या ज्वालावरती येत आहे. आणि संपूर्ण त्यांच्या अग्नीनं सूर्य किरणाने सगळंही हे ब्रह्मांड दग्ध होऊन जात आहे. आणि मग पाऊस पडायला सुरुवात होती. हत्तीच्या सोंगीप्रमाणे झालं. आणि हे संपूर्ण विराट स्वरूप जे आहे हे विलीन होऊन जात आहे. अव्यक्तामध्ये त्याचा विलय होतो. भूमी, जल, तेज, वायू, आकाश, महत्तत्व, प्रकृती, परब्रह्म अशा क्रमाने सगळं अव्यक्त होऊन जात आहे. सृष्टी ही अशी होती, पुन्हा अव्यक्त म्हणजे प्रलयही होऊन जातो. हे कार्य आणखी यालाच माया असं म्हणायचं. हे सगळं चालू आहे, थांबत नाही, कधी कोणी थांबवू शकत नाही. तुझा प्रश्न राजाने केला. यथैताम ऐश्वरीम मायाम दुस्तराम अकृतात्मभी तरंती ऐज स्थूरधिया महर्षे इदमुच्चता. यातून बाजूला होता येतं की नाही म्हणाली जीवाला. सृष्टीत प्रलय सारखं कार्य चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा जीवात्मा सापडलेला आहे. आपण ईश्वर आहे असं त्याला भानही नाही. संसारी आहे, करता भोगता मी आहे अशा समृद्धीनं आणखी सृष्टी प्रलय सारखे चालले. प्रलयाच्या वेळेला सुद्धा याचा प्रलय नाही आहे. फक्त सूक्ष्म रूपाने हा राहिलेला आहे. संस्कार रूपाने पुन्हा सृष्टीच्या वेळेला पुन्हा सगळे जीवात्मे व्यक्त होत आहे. प्रबुद्ध सांगतात राजा, सर्व ही जीव कर्म करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे. दुःख आपली जावी आणि सुख प्राप्त व्हावे. सर्वांचं कर्म चाललंय, प्रयत्न चाललेला आहे, परंतु विवेक ज्याच्या मनामध्ये उद्याला आलेला आहे त्यांनी इकडे लक्ष द्यावं. कर्माचं फळ इच्छेप्रमाणे मिळवू शकतात काही सगळे जीव. एखाद्या जीवाला असा विवेक उत्पन्न होतो तो विचार करायला लागतो. तर फलविपर्यय आहे.
दुःखनाश आणि सुखप्राप्ती हे फल पाहिजे, पण उलट घडतो. दुःखाचीच प्राप्ती होती आणि सुखच नाहीच होत. हे कर्माचं आणखी फल जे आहे, कर्म परिपाक हा असा दिसतो जास्तीत जास्त. आणि त्यामुळे कर्म हे सुखाचं दुःख, दुःख नाशाचं साधन आहे. हा कार्यकारण भाव व्यभिचारी ठरतो. कार्यकारण भाव आहे असं समजून प्रवृत्ती होती ना, हा विवेक उत्पन्न झाल्याबरोबर कार्यकारण भाव नाही आहे. शिवाय त्या विवेकाला पोषक पुष्ट आणखी इतरही विवेक आहे. द्रव्याच्या योगाने नित्य आर्तिदेन वित्तेन नेहमी क्लेश आहे. गृह आहे, अपत्य आहे, आप्त आहेत, पशु वगैरे आहेत, क्षेत्र आहे, सगळं हे जरी आपण मिळवलं प्रयत्नाने का प्रीती साधित क्षरही म्हणतात. हे क्षण आहे, स्थिर टिकणारं काहीच नाही ना. तेव्हा हे मिळवून काय समाधान सुख काय मिळणार आहे, हे इहलोकातलं. याचप्रमाणे कर्माने प्राप्त करून घेतलेले जे स्वर्गाधिक लोक आहे तोही नश्वर आहे. शेवटपर्यंत ते सुख मिळत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या बरोबरीचे, आपल्यापेक्षा अधिक सुख भोगणारे आणि शेवटी नष्ट होणारे हे सगळे दोष त्या ठिकाणी आहेत. हे सगळं हा विवेक मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर जिज्ञासू होऊन आपलं खरं कल्याण कसं प्राप्त होईल ते प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूंना त्याने शरण जावं. शाब्दे परेच निष्णातम असे गुरु भेटणं फार कठीण आहे. आणि त्यांच्याजवळ राहून भागवत धर्मांचं शिक्षण घ्यावं. सर्वतो मनसो संगम ते सांगतायत. कोणच्या याचं शिक्षण घ्या. अगोदर असंग मन करण्याचा प्रयत्न करा. त्याकरता साधूंचा संग ठेवा. आपल्यापेक्षा कमी असलेले अज्ञानी त्यांच्याबद्दल दया, बरोबरीचे असतील त्यांच्याशी मैत्री, आणि श्रेष्ठ जे असतील त्यांच्या समोर विनय, ह्याचाही अभ्यास करा. पावित्र्य पाहिजे. काया वाचा मन ह्या तिघांचीही पवित्रता शुचिता पाहिजे आहे. स्वच्छता निराळी आणि शुचिता निराळी आहे. तितिक्षा पाहिजे. इंद्रियांचा निग्रह पाहिजे. मंत्र जप पाहिजे. अहिंसा ह्याचाही अभ्यास पाहिजे. सर्वत्र आणखी परमात्म भावनेचाही अभ्यास झाला पाहिजे. संतोष वृत्तीचा अभ्यास झाला पाहिजे. मन वाणी वगैरे यांचा निग्रह केला गेला पाहिजे. भगवंताच्या गुणांचं श्रवण, कीर्तन, ध्यान हे सगळं घडलं पाहिजे. जे जे काही आपल्याकडून कर्म होईल, धर्मकार्य पुण्यकर्म होईल, किंवा आपली ममता ज्या ज्या ठिकाणी आहे, स्त्री आहे, पुत्र आहे, घरदार आहे, सगळे इंद्रिय वगैरे आहेत, सगळे हे सगळेही परस्मै निवेदनम, हे सर्वही ईश्वराचं आहे हे निवेदन कर. भगवत भक्त जे असतील त्यांची सेवा करावी यथाशक्ती. परस्पर एकमेकांनी आणि भगवंताच्या लीला वर्णन कराव्या आणि तो आनंद प्राप्त करून घ्यावा. असा अभ्यास करणारे जे आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये आणखी भक्ती उत्पन्न होती, प्रेम निर्माण हो. आणि त्या भक्तीचे जे काही भावी सात्विक भाव आहे, कार्यावरून समजली गेली, रोमांच अंगावर उत्पन्न होत आहे, नेत्रातून अश्रुधारा वाहू लागत आहे, देहभान नाहीस होत आहे आणि पूर्ण शांती त्यांच्या चित्ताला प्राप्त होते. असा अभ्यास करणारा आणि त्यामुळे भक्ती ज्यांना उत्पन्न झालेली आहे खरी, तो जीव नारायण परो मायाम ऐजस्तरती दुस्सराम
ही सृष्टी प्रलयात्मक कार्य करणारी माया, यातून तो भगवत भक्त तरुण जातो. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, काही नाही, सुख नाही, दुःख नाही. निमी राजा विचारतोय, महाराज नारायण म्हणजे कोण आहे? परब्रह्म परमात्मा ज्याला म्हणतात त्याचं स्वरूप मला समजावून सांगा. पित्तराजल ऋषी सांगत आहे, स्थित्युद्भव प्रलय हेतु रहेतुरस्य यत्स्वप्रजागर सुषुप्तिषु सद्बहिष्य देहेंद्रियासु हृदयानि चरन्ति येन संजीवितानि तदवीहि परन्नरेंद्र. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याला जो कारण आहे त्याला कोणी कारण नाही, तो नित्य आहे. त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थामध्येही आहे, अवस्था नसतानाही आहे, म्हणजे समाधी अवस्थेमध्ये. देह, इंद्रिय, प्राण, मन वगैरे ही ज्यानी संजीवित हो आणखी कार्य प्रवण होत आहे तेच परब्रह्म आहे, नारायण त्यालाच म्हणतात. शब्दानेही सांगितलं, फक्त वर्णन करू, पण शब्द काही साक्षात त्या स्वरूपापर्यंत मनाला नेऊ शकत नाही. कल्पना फक्त आहे, परोक्ष ज्ञान झालेलं. मनाने तरी ध्यान केल्यानंतर होईल की नाही, नैतन मनो विशती वाक् उत चक्षुरात्मा प्राणेंद्रियानि यशा नर मरुचस्वा. मन या परमात्म स्वरूपामध्ये जाऊ शकत नाही म्हणाले. वाणी ही असमर्थ आहे, चक्षुरादी इंद्रिय सर्व ही असमर्थ आहे. हा जो आहे परमात्मा, शब्दाने तरी कळतो का? तो सुद्धा आत्मप्रमाण जो आहे शब्द, हा जे जे बोधक प्रमाण म्हणून जी घेतली आहे त्यांचाच निषेध करतो. कोणत्याही प्रमाणाने हा समजू शकत नाही असा निषेध शब्दाने केला. वाणी जात नाही, मन जात नाही, सगळ्या प्रमाणांचा निषेध केले. आणि साक्षात न सांगताना निषेध रूपाने आणखी त्या परमात्म स्वरूपापर्यंत आणि हा शब्द नेऊ शकतो. अध्यारोप अपवाद यातही निषेध आहेच आहे. मनन भूमिकेमध्ये अध्यारोप आहे, अपवादही आहे. यातही सर्व प्रमाणांचा निषेध करू आणि शेवटी आत्मतत्वाचा बोध मनाने विचार केला असतानाही होत आहे, पण या रूपाने साक्षात नाही. त्रिगुणात्मक जे आहे अव्यक्त स्वरूप, तेच महत्त्व झालं, तेच अहंकार रूप झालेलं आहे आणि तेच पुढं जीव झालं. अध्यासाने आत्माध्यास झाल्यामुळे त्याला जीव म्हणत आहे. हा जो आत्मा आहे याला उत्पत्ती नाही, नाश नाही, वृद्धी नाही, क्षय नाही, कोणताही विकार नाही. सर्व ठिकाणी केवळ उपलब्धी मात्र प्रकाश रूप आहे परमात्मा, ज्ञान स्वरूप आहे. बाकी सर्व ही मनाचे विकल्प आहे. यरिहि अब्जनाभ चरणैषणयोर् भक्त्या चेतो मलानि विसृजेत् विषमे गुणकर्मजानि तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं साक्षात् यथा मरदशो सवितृप्रकाशः. मनही जाणार नाही, इंद्रिय जाणार नाही, शब्दही जाणार नाही, कोणतंही प्रमाण जाऊ शकत नाही. मग समजायचं कसं? ज्ञान कसं व्हायचं? ज्या मनाने तरी ज्ञान झालं पाहिजे किंवा शब्दाने तरी झालं पाहिजे. दोन्हीही पक्ष संभवत नाहीये. त्याकरता एक मुख्य कारण सांगतात. बुद्धीनं समजू शकतो ते आत्मतत्व, अंतःकरणाने कळू शकतो, पण त्याच्याकरता भगवंतांच्या चरणाची
तीव्र भक्ती घडली पाहिजे. अनन्य भक्ती म्हणजे विरक्ती पाहिजे, त्याशिवाय अनन्य नाही. आणि त्या भक्तीच्या योगाने अंतःकरणामध्ये असलेले सगळे मन हे दग्ध होऊन जात आहे. सवासन कर्मांचा आणखी नाश होतो. आणि असं शुद्ध अंतःकरण ज्या वेळेला होईल त्या ठिकाणी आणखी आत्मतत्व हे प्रकाशित होत आहे. असलेलंच आत्म. डोळ्यावर काही आणखी पडदा आलेला आहे, काहीही दिसत नाही. सूर्यप्रकाशही दिसत नाही ना. या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने नेत्र हे बाकीच्या सर्व पदार्थांना पाहू शकतात. तो सूर्यप्रकाशच आणखी याला दिसे नसा झाला. आपली ही शक्ती कमी झाली नेत्राची, आणि सहकारी सूर्यप्रकाश त्याचंही अदर्शन झालं. परंतु तीच दृष्टी जर शुद्ध झाली, आवरण जर दूर झालं, तर असलेला सूर्यप्रकाश नाहीसा झाला नाही आहे. याच्या नेत्रात त्या शक्तीवर आवरण झालेलं आहे. सूर्यप्रकाश नाही म्हणून काय उपयोग, पण ते आवरण दूर झाल्याबरोबर सूर्यप्रकाश त्याला दिसतो. तसं परमात्मा आहेच आहे, केव्हाही आहे. अज्ञानाचं आवरण अनेक जन्म आहे, तरी परमात्मा आहे. त्या चित्ताच्या जवळच आहे. चित्त साक्षी तो आहे. पण आवृत झाल्यामुळे परमात्मा आवृत नाही. पाहणारं जे चित्त आहे ते आवृत आहे. घनच्छन्न दृष्टी घनच्छन्न मळकम यथा मन्यते निष्प्रभन चाची मूढा. सूर्यापर्यंत आपली दृष्टी जाऊ शकत नाही. मध्ये मेघ आलेले आहे आणि आम्ही म्हणायला लागलो, अहो मेघाने सूर्य झाकला गेला. सूर्य एवढ्या मेघाने कसा झाकला जाईल? आमची दृष्टीच आवृत झालेली आहे, थांबलेली आहे, त्यामुळे सूर्यच झाकलेला आहे. तसं आमचं अंतःकरण हे आवृत झालेलं आहे. अज्ञानापासून उत्पन्न झालं. आणखी अनेक जन्माचे जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे जास्तीच अज्ञान रूप होत गेलेलं आहे. त्याकरता भगवत भक्तीच्या योगाने ते शुद्ध होतं म्हणे. सगळे मल जळून जातात आणि त्याच्यामध्ये असलेल्या परमात्मा रूपाचा प्रकाश होतो. आणि त्यामुळे सर्व एकंदर मायाशक्तीचाही तिरोभाव होतो. तरी आपल्या निमिराजा विचारतोय, कर्मयोगम वदतन पुरुषो येन संस्कृतः विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यम विंदते परत. आतापर्यंत या योगींद्राने भक्तीचं महत्व दाखवलेलं आहे. भागवत धर्म म्हणजेच भक्तीच आहे म्हणाले. ती ईश्वर भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली आहे की त्यामुळे ईश्वराची शक्ती काय आहे ती लक्षात आलेली आहे. त्यामुळे स्वतःच कर्तृत्व विसरून गेला. कोणालाही कर्तृत्व नाही, कोणालाही क्रियाही नाही आहे. त्रिगुणात्मक सर्व ही इंद्रियाधिक त्रिगुणात्मक आहे. रजोगुण आहे, क्रिया असली पाहिजे नाही म्हणाले. त्याच्या प्रेरणेमुळे त्याच्या सान्निध्यामुळे क्रिया होती आहे. म्हणजे त्रिगुण असून सुद्धा ते कार्यकारी होऊ शकत नाहीत हे त्यांनी सांगितलं. विलक्षण आहे. आपोआप कार्य होत आहे असा एक सिद्धांत तो थांबविलेला आहे भक्तिमार्गामध्ये. क्रिया होई पण याच्या सान्निध्यामुळे होईल. तर ही भक्तीची महती सांगितली आतापर्यंत. भागवत धर्मामध्ये सुद्धा भगवत भक्तीच्या योगाने त्या सगळ्या धर्मांचं साधनांचं अनुष्ठान होईल. ती भक्ती अधिकाधिक आणखी वाढत जाईल आणि सर्व ही अध्यास सगळे शिथिल होत गेल्यामुळे आत्मप्रकाश होतो. राजाने आता कर्मयोग म्हणजे काय सांगा म्हणतो. कारण ती भक्ती सुद्धा ऐकायला सोपी आहे पण कठीण आहे.
अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न झालेली असताना आत्मप्रकाश होतो असं सांगताय योगींद्र. आत्मरूप प्रकाशित करणारी भक्ती म्हणजे केवढी मोठी भूमिका आहे. तसे संस्कार चित्ताला झाले पाहिजेत, त्याकरता कर्म झाली पाहिजे. आपलं हे बरं आहे, आपला अधिकार इथंच आहे. कर्मयोग सांगा, त्यामुळे संस्कृत झालेला दोष निवृत्ती त्याची होईल आणि आत्मज्ञान त्याला प्राप्त होईल. बरोबर. हा प्रश्न पूर्वी ऋषींना मी विचारला, त्यांनी काही मला उत्तर दिलं नाही. अविरहोत सांगताय कर्म अकर्म विकर्मेती वेदवाद न लौकिक. वेदस्थचे ईश्वरात्मत्वात तत्र मुह्यंती सूरय. फक्त वेदानीच हे सांगितलेलं आहे कर्म कशाला म्हणायचं, विकर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं, हे लौकिक बुद्धीने करून येणारं नाही. ईश्वर रूप वेद आहे, ज्याच्या अर्थज्ञानाबद्दल मोठे मोठे आणखी अभ्यास करणारे ज्ञान संपन्न महर्षी मोहामध्ये पडत आहेत. म्हणून अनेक आणखी मार्ग निघाले दाखविले गेले. सांख्य मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अनेक मार्ग. त्याचं प्रतिपादन त्याच्या ऋषींनी केले. मला हे सांगतायत अधिकार परत ते सांगितलेले आहेत, पण ते ज्ञानी आहे. अविरहोक्त सांगतायत तत्र मुह्यंती सूरय, त्यांनाच मोह झालेला आहे. वेदाचा खरा अर्थ सांगण्याला ते असमर्थ आहे. ईश्वराची इच्छा असेल, काही कारण संशोधन करणं हे वेगळं आहे. वेद हा आणखी परोक्ष रूपाने सांगणार आहे, प्रत्यक्ष काही सूचक आहे. अज्ञानी जीवांना मार्गदर्शक आहे. कर्म करावी म्हणून वेदाने सांगितलं म्हणजे ईश्वरानेच सांगितलंय कर्म केली पाहिजे. ह्याचा अभिप्राय काय? अज्ञान्यांच्या करता आहे म्हणाले. कर्म मोक्षाय कर्म आणि विधत्तेही अगदान्यथा. कर्मातून मुक्त होण्याकरताच कर्म सांग. कर्म करायची आणि कर्मातून मुक्त व्हायचं म्हणजे फळ हे विरुद्ध दिसत आहे, पण नाही आहे. ते विरुद्ध नाही, विरुद्ध दिसणारे फळ कर्मामुळे मिळतं म्हणाले. आणि वेदोक्त कर्माचा ज्याने त्याग केलेला आहे ते विकर्म झालं, अधर्म झालेला आहे तो. त्यामुळे त्याला जन्म मृत्यू मध्ये अखंड पडावं लागतं. निर्भिमान होऊ ईश्वरार्पण बुद्धीनं आणि वेदोक्त कर्म श्रद्धेनं करणारा जो आहे त्याला नैष्कर्म सिद्धी ज्ञान सिद्धी प्राप्त होती. फल सांगितलेली आहे. स्वर्ग कामहा यजेतो, इंद्रिय कामहा, पारमेष्ठ कामहा, पुत्र कामहा वगैरे फलं जरी असली ती रोचनार्था फलश्रुती. प्रवृत्ती व्हावी, आवड निर्माण व्हावी कर्माबद्दल म्हणून ती फलश्रुती ही वेदाने सांगितलेली आहे. ते प्राधान्य नाही आहे. म्हणून फलबोधक अशा प्रकारची वाक्य जशी आहे त्याप्रमाणे आत्मज्ञानरूपी फल सांगणारही आणखी सर्व कर्मांचं फल आत्मज्ञान आहे हेही सांगणारी वाक्य. तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन. गुणप्रसक्त न्याय म्हणतात त्याला. दध्ना जुहोती, दध्नेंद्रिय कामस्य जुहुया. स्वतंत्र ही विनियोग सांगितलेला आहे दहीचा. अग्निहोत्र होमाचं अंगभूतही दही आहे आणि स्वतंत्र इंद्रिय फलजनकही दही आहे. तसं स्वर्गाधिक फलजनकही यज्ञादी कर्म आहे, त्याचप्रमाणे आत्मज्ञान जनकही आहे हे स्वतंत्रही वेदाने सांगितलेलं आहे. आणि तशी ज्याला तीव्र इच्छा झाली त्याला मात्र रोचनार्था फलश्रुती हे पटत आहे, कारण त्याची फलाकडे इच्छाच नाही आहे.
व्यसनात ते ज्याचे गेलेले आहे अशाची प्रवृत्ती अशाने जर कर्म केली तर त्या कर्माचं फळ आत्मज्ञान प्राप्त होत. आपला हृदयग्रंथी आणखी तुटावा अशी ज्याला इच्छा आहे त्यांनी यथाविधी भगवंतांचं अर्चन करावं. वेदद्वारा तंत्रद्वारा करा. आचार्यांच्या पासून आणखी सर्व मार्गदर्शन मिळवू भगवंताची पूजा करावी. आपल्याला जी इष्टमूर्ती असेल त्या ठिकाणी पूजा करावी. पूजा करताना मूर्ती समोर बसावं. प्राणायामाधिकांनी शरीर शुद्धी इंद्रिय शुद्धी करून घ्यावी. न्यास वगैरे करू मूर्तीच्या ठिकाणी आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी न्यास करू. जे यथाशक्ती उपचार एवढे मिळाले असतील त्यांनी आणखी पूजा करावी. पाद्य आहे, अर्घ्य आहे, आचमन आहे, स्नान आहे, अनेक आणखी उपचार आहेत. पंचोपचार आहेत, षोडशोपचार आहेत, चतुष्षष्टी उपचारही आहेत म्हणतात. वस्त्र अलंकार गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे सगळेही आणखी भगवंताला मूर्तीच्या ठिकाणी भावना करून अर्पण करावे. प्रार्थना करावी, स्तुती करावी आणि प्रणाम करावा म्हणतात. पूजा करताना तन्मय आपण झालो पाहिजे. म्हणजे अर्चन भक्तीच्या वेळेला सुद्धा हा ग्रंथी कमी झालेला असला पाहिजे. त्याशिवाय खरं अर्चन होणार. पूर्ण ग्रंथी भेद होणं हे पुढचं आहे काय. आत्मान तन्मयन ध्यान मूर्तीम संपूजेत धरीही कदाचित जरी आणखी अहंकार ग्रंथीचा तिरोभाव झाला तर ते अर्चन चांगलं. पूर्ण तिरोभाव नाही. याचप्रमाणे अग्नीमध्ये, सूर्यमंडलामध्ये, जलामध्ये, अतिथीच्या ठिकाणी किंवा मनामध्ये भगवंताचं अर्चन करणारा जो आहे अचिरान मुच्यते सहा तो मुक्त हो. भगवान श्रीहरीने कोणची कर्म केली हे मला सांगा म्हणून राजा विचार. आणि कोणची रूप धारण केली, कोणचे अवतार धारण केले आणि कोणची कर्म केली हे सांगा. दोन्ही ऋषी सांगतात. देवाची कर्म, देवाचे अवतार हे शक्य आहे का बाबा? अनंत गुण त्याचे आहे. अनंत गुणांचं प्रतिपादन करणं याला प्रवृत्त झालेला सतो बालबुद्धीही म्हणतात. शक्य नाही आहे. कळून घेऊन प्रवृत्त व्हायला पाहिजे. यथामती शुकाचार्य महाराजांनी सुद्धा परीक्षित राजांनी भागवत सांगा म्हणून आणखी प्रार्थना केल्यानंतर माझ्या वाणीला आणखी त्यांनी प्रेरणा करावी, आणखी आपलं हे चरित्र वाणीकडून वदवावं अशी प्रार्थना करूनच त्यांनी भागवत सांगितलं. भूमीवर असलेले रजकण हे सुद्धा मोजता येतील. कोणाला मोजायची इच्छा झाली म्हणा, काही जिज्ञासा कोणची होईल काही सांगता येईल. सध्या प्रसिद्धी पुष्कळ आहे. कर्म उत्तम करतात. सर्व वेद आणखी विकृती लिहिलेल्या आहे. कर्मयोगाने प्रसिद्ध आहे. ते छापायचं कसं राहावं चांगल्या उद्देशाने लिहिली. भूतैरी जगा पंचविरात्मसृष्टै पुरं विराजं विरचय्य तस्मिन् स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानम् अवाप नारायण आदिदेवः. पंचभूतांच्या द्वाराने हे संपूर्ण विराट स्वरूप त्याने प्रगट केलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश केला भगवंताने. तो पुरुष येते. त्या नारायणालाच पुरुष हे नाव उत्पन्न झालं. त्यालाच विराट वैश्वानर वगैरे म्हणतात. संपूर्ण त्रिभुवन हे ज्याचं शरीर आहे, ज्याची इंद्रिय म्हणजे सर्वांची इंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही त्याचीच इंद्रिय आहे. हा
सृष्टी प्रलय करणारा आदी करता नारायण आहे. अगोदर त्यांच्या संकल्पाने ब्रह्मदेव उत्पन्न झाले उत्पत्ती करण्याकरता. विष्णू त्याने धारण केलं संरक्षणाकरता आणखी संहाराकरता तपप्रधान असं रुद्ररूप धारण केले. त्यामुळे उत्पत्ती स्थिती लय हे सारखे अखंड चालू आहे. दक्षकन्या मूर्तीच्या ठिकाणी धर्मापासून नर नारायण ही दोन रूप भगवंताने धारण केली. आणखी हा जो नैष्कर्म सिद्धीचा मार्ग त्याने सांगितलेला आहे त्याचा उपदेश केलेला आहे. अनेक ऋषीमंडळी त्यांची सेवा करतायत. अद्याप ते बदरिकाश्रमामध्ये आहे. त्यांची तपश्चर्या चालू असताना स्वर्गाचा राजा इंद्र याच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. ममधाम जिघृक्षपी. इंद्राला वाटलं हे ऋषी तपश्चर्येनं माझं स्थान घेण्याची इच्छा करतायत काय? मला काढून टाकायचं माझं स्थान घ्यायचं काय? त्यांना काय इच्छाच नाहीये. सर्व विश्व नाही ज्यांच्या ठिकाणी केवळ आणखी आत्मानंदामध्ये निमग्न असणारे, पण ह्या देवराजाला आपल्या संस्काराप्रमाणे त्यांचीही वृत्ती तशी असावी असं वाटत. मग करायचं काय? यांची तपश्चर्या बंद पाडली पाहिजे. मदनाला सांगितलं जा तुझा सगळा परिवार घेऊन तू तिथं बदरिकाश्रमामध्ये जा आणि नरनारायणांची तपश्चर्या बंद कर म्हणाले. अप्सरांना सगळ्यांना घेऊन तो आलेला आहे. मदन सर्व अप्सरांचं नृत्य गायन चाललेलं आहे. काही त्यांच्या मनावर काहीही परिणाम नाही. देवेंद्राने हे विघ्न उत्पन्न केलेलं आहे. या सगळ्यांना पाठवलेलं आहे. भगवान शंकर असते तर समजलं असत. लगेच स्थितीचे नेत्र उघडून त्याला जाळून टाकलं. बाकीचे त्याचा परिवार राहतोय कशा? इथं ते नाही. प्राह प्रहस्य गतविस्मय यजमाना. आपल्या शक्तीनं हा सर्व आणखी तपोभंग करायचा असं समजतो आहे इंद्र, पण त्याची शक्ती किती आहे किती? असे अनेक इंद्र ज्यांनी नेमलेले आहे त्याला हा इंद्र काय करणार? त्यामुळे क्रोध नाही आला. मदनाचा दाह केला नाही. त्यांना भीती वाटायला लागली. भिवू नका म्हणाले नारायण. तुम्ही आता आमच्या आश्रमात आला, अतिथी आहात म्हणाले. तुमचा सत्कार आम्हाला करायला पाहिजे. अभय दिलेला आहे. त्यांनाच लज्जा उत्पन्न झाली. मदनादिकांना प्रार्थना करतायत. त्वाम सेवताम सुरकृता भगवंत राया सौको विलंघ्य परमं भजताम पदंते नान्यस्य बरीशी बरीन दरदहा स्वभागान धत्ते वदन त्वमविता जरी विघ्नमूर्ती. कबूल केले. नारायणा आपली सेवा करणारे आपले भक्त जे आहेत त्यांना आम्ही देव हे विघ्न उत्पन्न करतो. कारण आम्हाला असं वाटतं आमच्याही वरती हे जाणार, आमच्यापेक्षा उच्च गती हे प्राप्त करून घेणार असं आम्हाला वाटतं. त्यांना वर लावू द्यायचं नाही म्हणून आम्ही त्यांना विघ्न करतो. तुमच्या भक्त यज्ञ करून आम्हाला हविर्भाग देताय. आमची पूजा अर्चा आमच्याबद्दल आदरभाव बाळगणारे जे आहेत कर्मनिष्ठ त्यांना आम्ही त्रास देतो. पण तुमचे भक्त असे असतात की या सर्व विघ्नाच्या डोक्यावर पाऊल देऊन आपल्या जवळ येऊन पोहोचतायत. तो मविता यदी आपली कृपादृष्टी जर त्या भक्तांच्याकडे असेल तर ते सर्व विघ्नातून आपल्या जवळ येऊन पोहोचतात. तपश्चर्या पुष्कळ मंडळी करतात. क्षुधा नाही, तृषा नाही, वारा थंडी सगळं सहन करताय. हे सगळंही कष्ट सहन करू कोणी मना विरुद्ध वागल्याबरोबर क्रोधस्य यांती विफलस्य वशंपदे गौहो मज्जंती दुश्चर तपश्चर सोत्सयंती
आणि एकदम राग निर्माण होतो त्यांना. तपस्वी पुष्कळ तपश्चर्या केली असताना क्रोधाच्या अधीन होता आणि संपूर्ण तपाचा नाश होऊन. पण आज आपल्याला क्रोध नाही, काही नाही, कोणचा विकारच नाही आहे. निर्विकार आत्मस्वरूप कसं असू शकतं हे पाहण्यासारखं आहे. हे ज्ञानी महात्म्यांचं जर दर्शन झालं तर कोणताही विकार नाही असं आत्मस्वरूप कसं असेल. दिसणारे सर्वही भाव पदार्थ जायते अस्ति विपरिणमते अपक्षीयते विनश्यती ह्या सगळ्या विकारांनी व्याप्त आहे आणि निर्विकार हा आत्मा हे कसं शक्य आहे. आत्मस्वरूप आहे असं सुद्धा वाटत नाही या सगळ्या भावविकाराकडे पाहू. पण हे आहे ना, तटस्थ लक्षण नको, स्वरूप लक्षण. निर्विकार स्वरूप महात्म्यांचा आहे. तस्मिन् स्तज्जने भेदाभावात हाही सिद्धांत सांगितलेला आहे भक्तिशास्त्रकारांनी. नाही, भेद नाही, तोच परमात्मा. ह्या मदनादिकांना सर्वांना मी तुमच्या भक्तांना विघ्न करतो हे कबूल करणाऱ्यांना त्यांना सुद्धा आणखी भगवंताचं स्वरूप हे पाहून अत्यंत आणि लाल वाटली. काय आपण किती देव झालो म्हणून काय यांच्या जवळ जाता येणार नाही. जो जाणाऱ्या लोकांना विघ्न करायची, मागं पाय ओढायचे, हेच तेवढं आम्ही करत बसणार म्हणते. नारायणाने हे सगळं ऐकून घेतलं. तुल्यनिंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केन. हे सगळे ही परमात्मा स्वरूपाचे गुण आहे. स्थितप्रज्ञाचे गुण, भगवत भक्तांचे गुण, गुणातीताचे गुण, हे सगळे ही परमात्मा स्वरूपच प्रदर्शन करणारे. नारायणांच्या संकल्पाने दिव्य अप्सरा निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी स्वर्गातून या मदनाबरोबर आलेल्या अप्सरा मिळण्यात त्यांची काहीच किंमत. त्यापेक्षा दिव्य अशा प्रकारच्या अप्सरा निर्माण. ते स्वर्गात त्या अप्सरा मदनादी सगळे मोहित झालेले आहे. हात जोडून उभे आहेत मदन. हसे भगवान नारायण, तुम्ही म्हणाला तर आमच्या आश्रमात अतिथी आलेल्या आसाम एक तमाम वृंद, यापैकी एखादी अप्सरा तुम्हाला स्वर्गात न्यायची असेल तर घेऊन चला. कबूल केलं त्याने आणि उर्वशी नावाची अप्सरा श्रेष्ठ शिलाबरोबर घेऊन ते सर्व लोकांमध्ये गेले. अनेक अप्सरा मोहदायक, मोहामध्ये टाकणाऱ्या अशा अनेक अप्सरा जे निर्माण करू शकतात किंवा स्वतःच तत्स्वरूप होऊ शकतात, त्यांना त्यांचा मोह कशा होतो. यथांगरम हरिचष स्वाहा. अग्नीच्या ज्वाला अग्नीला काही करू शकत नाही आहेत ना, दुसऱ्याचा दाह करते. सर्व लोकांमध्ये येऊन सर्व त्या मदनाधिकांनी आणखी प्रणाम केला इंद्राला. पूजून नारायण वरम शक्रस्तत्रास विस्मित. नारायणाला मोह उत्पन्न होणं शक्य नाही. देवला इंद्रालाही विस्मय उत्पन्न. नारायण अवताराचं थोडक्यात चरित्र सांगितलं योगी इंद्राने. हंसरूप भगवंताने धारण केलेलं आहे आणि आत्मयोग त्याने सांगितला. दत्तात्रेय रूप आहे, कुमार आहे, ऋषभदेव आहे. ही सगळी त्या भगवंताची स्वरूप आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.